student, welcome to my YouTube channel. I am Rajkumar Tirvane. Today we are going to learn lesson number 7, Introduction to Microbiology, Standard 10th, Science and Technology. This is our video number 3. In this video, we have to learn production of beverages, microbial enzymes, organic acids and their uses. Okay. Dear student, we learn here production of beverages. आपण जे कोल्ड ड्रिंक्स असतात किंवा इतर जे पेय पदार्थ आहे त्या ड्रिंक्समध्ये वेगवेगळ्या जे बिव्हेरेजेस पदार्थ असतात त्यांच्या उत्पादनाबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सो डिअर स्टुडंट, ऑल ऑफ यू नो दॅट व्हिच बिव्हेरेजेस in our life we can use like coffee. All of you know that. You like also coffee. Do you like coffee? Yes. Many of us drink coffee here. This coffee is a beverages. Name of beverages. It is a drinks. Okay. तर हे पेय पदार्थ ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो, तर कॉफी हा एक पेय पदार्थ आहे जो कॅफिया अरेबिका, कॉफी ज्या वनस्पतीपासून तयार केल्या जाते त्या प्लॅन्टचं नाव आहे कॅफेया अरेबिका, कॅफेया अरेबिका. आणि या कॉफीच्या सीडवर या ठिकाणी तुम्ही कॉफीचं फ्रूट पण बघू शकता. कोणतं कॉफी फ्रूट आहे ते आपण बघू शकतो आहे या ठिकाणी. तर ही कॉफी फ्रूट आहे बघा, कॉफी फ्रूट. आणि या कॉफीच्या फळापासून तयार करण्यात आलेली ही कॉफी आहे. तर कॉफीचं फळ आपण बघू शकतो आणि त्याचं बी पण आपण बघतो आहे. ओके. तर कॉफी जी आहे कॅफेया अरेबिका या वनस्पतीपासून तयार केल्या जाते, त्याच्या फळापासून, त्याच्या सीडपासून तयार केल्या जाते. आणि यांच्या फर्मेंटेशनवर लॅक्टोबेसिलस ब्रेव्हिस या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी यूज केला जातो? कॉफी सीडपासून कॉफी तयार करण्याकरिता लॅक्टोबेसिलस ब्रेव्हिस, सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. आणि या मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल आहे, काय काम आहे की सेपरेटिंग सीड्स फ्रॉम दिस फ्रूट. ओके. दिस इज ए फ्रूट अँड दीज आर द सीड्स. आणि यापासून कॉफी आपण तयार करतो आहे. त्यानंतर दुसरं जे फ्रूट आहे ते आहे थिओब्रोमा ककोआ, थिओब्रोमा ककोआ. म्हणजेच यापासून कोकोआ ज्याला म्हणतो आपण, कोकोआ, कोको पावडर ज्यापासून तयार केल्या जाते, चॉकलेटसाठी जे आपण पावडर यूज करतो आहे कोकोआ पावडर, तर ते तयार करण्यासाठी या थिओब्रोमा कोकोआ या वनस्पतीचा उपयोग केला जाते. हे सायंटिफिक नेम आहे त्याचं. आणि कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यासाठी यूज केला जातो? कॅन्डिडा, हन्सेनुला, पिसिया सॅकॅरोमायसिस. दीज आर द मायक्रोब्स यूज टू प्रोड्यूस कोकोआ. ओके. देन या मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय असतो? सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. यांच्या फळामधून बिया वेगळ्या करण्याकरिता, जसं कोकोआचं जे फळ असेल त्यापासून सीड वेगळ्या करण्याकरिता, त्याचं बी वेगळ्या करण्याकरिता या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग होतो. त्यानंतर ग्रेप्स आपल्याला माहिती आहे सर्वांना, द्राक्ष. या द्राक्षाच्या ज्यूसपासून सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी ही ईस्ट त्या ठिकाणी यूज केल्या जाते. आणि यांच्यामध्ये फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, या ग्रेप ज्यूसचं फर्मेंटेशन केल्यानंतर त्यापासून वाईन तयार होते. हे ड्रिंक्स आहे, दारू ज्याला म्हणतो आपण, त्या ड्रिंक्सचा या ठिकाणी यूज केला जातो. त्यानंतर ॲपल आहे, सेब ज्याला म्हणतो आपण, सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी याच मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. यामध्ये सुद्धा ॲपलचं फर्मेंटेशन केलं जाते. आणि सायडर, ॲपल सायडर जो ज्यूस असतो, जे बिव्हेरेजेस आहे, जे अनेक लोक या ॲपल सायडरचा यूज करतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे देअर आर 4 टाईप ऑफ फ्रूट्स आपण या ठिकाणी बघितलेले आहे. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी यूज करतात आणि त्यांचा रोल आणि व्हिच बिव्हेरेजेस दे प्रोड्यूस वी लर्न हिअर. ओके. तर या ठिकाणी आपण सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी पण आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. आणि कोकोआ सीड्स आणि कॉफी सीड्स, या ठिकाणी कोकोआ सीड्स आहे, ह्या कॉफी सीड्स आहे, ते आपण या ठिकाणी बघू शकतो. मीन्स सम इन्ग्रेडियंट ऑफ बिव्हेरेजेस प्रोडक्शन. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू
कॅन यू टेल यामध्ये which functions आर परफॉर्म बाय एन्झाईम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे एन्झाईम्स तयार होतात, आपण बघतो आहे की लाळेपासून आपण आपल्या तोंडामध्ये आपण बघतो आहे, इथून जर आपण सुरुवात केली आहे तोंडापासून, तर आपल्या या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स आर सिक्रेटेड फॉर द डायजेशन्स. ओके, लायपेज असेल, वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. त्यानंतर गिव्ह नेम ऑफ सच एन्झाईम्स, आपल्याला या काही एन्झाईम्सचे आपल्याला नाव पण आपल्याला यायला पाहिजे आहे. तर मायक्रोबायल एन्झाईम्स म्हणजे काय आपण बघू की एन्झाईम्स हा कोणता पदार्थ असतो. इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट मायक्रोबायल एन्झाईम्स आर यूज इन केमिकल इंडस्ट्री. इन केमिकल इंडस्ट्री इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट nowadays microbial enzymes are used. Okay, these enzymes are active at low temperature. कमी तापमानाला सुद्धा हे जे एन्झाईम्स आहे तर हे एन्झाईम्स ॲक्टिव्ह राहतात, कार्यरत राहतात. pH अँड प्रेशर ड्यू टू व्हिच एनर्जी इज सेव्ह अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर ऑल्सो नॉट नेसेसरी. केमिकल कॅटॅलिस्टचा जर यूज केला इंडस्ट्रीमध्ये तर त्यांचा pH आणि प्रेशर त्यांना मेंटेन करावं लागतं, त्यांना टेम्परेचरची पण जास्त गरज असते. त्यामुळे जी ऊर्जा लागते, जास्त जी एनर्जी लागते, पॉवर लागते आहे, ती बायोलॉजिकल म्हणजे मायक्रोबायोलॉजिकल एन्झाईम जर यूज केली तर ती पॉवर काय होणार, एनर्जी सेव्ह होते. आणि त्याच पद्धतीनं इरोजन प्रूफ जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याची पण गरज पडत नाही. इरोजन म्हणजे त्यामधून होणारं जे काही धूप होत असते, ते जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ते खराब होतात केमिकलमुळं, ते एन्झाईममुळं खराब होत नाही. आणि म्हणून हेच unnecessary byproduct are not formed due to which expenses on purifications are minimized. म्हणजे शुद्धीकरणासाठी जे काही एक्सपेन्सेस होत असतात एन्झाईम्स तयार करण्यासाठी ते आपल्याला कमी करता येतात. या ठिकाणी आपण बचत करू शकतो एनर्जीची आणि त्या खर्चाची. In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided and enzyme can be reused. आणि अशा पद्धतीने हे एन्झाईम्स आपल्याला रियूज करता येतात, पुन्हा वापरू शकतात. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. आणि म्हणून मायक्रोबायल जे एन्झाईम्स आहे, जैविक जे एन्झाईम्स असतात ॲज कम्पेअर टू केमिकल एन्झाईम्स, म्हणजे रासायनिक एन्झाईमच्या तुलनेमध्ये हे जे मायक्रोबायल एन्झाईम्स असतात हे इको फ्रेंडली आहे, पर्यावरण पूरक आहे. ओके, आणि म्हणून त्याचा यूज या नवीन काळामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. सम एक्झाम्पल ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स आर ऑक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलिसिस, लायसेस, आयसोमरायझेस, लिगासेस एटसेट्रा. दीज आर द नेम ऑफ एन्झाईम्स. मायक्रोबायल एन्झाईमची या ठिकाणी आपण आपल्याला नावं माहिती असली पाहिजे. ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलिसेस, लायझेस, आयसोमरायझेस आणि लिगासेस. दीज आर द मायक्रोबायल एन्झाईम्स दॅट आर यूज इन इंडस्ट्री. प्रोसेस ऑफ डर्ट or muck removal occur at low temperature due to mixing of enzymes with detergent. म्हणजे डिटर्जंटचा यूज आपण जो करतोय, डिटर्जंट पावडरचा यूज हा डर्ट जी असते, घाण असते, घाणेरडं स्वच्छ करण्यासाठी आपण यूज करतो आहे. आणि मग हे मायक्रोबायल एन्झाईम जर असेल विथ डिटर्जंट आपण जर त्यांच्यासोबत वापरलं तर कमी टेम्परेचरमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. ग्लुकोज अँड फ्रक्टोज सायरप, कोणते सायरप? ग्लुकोज अँड फ्रक्टोज सायरप कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स. हे लक्षात घ्या, ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं जे सायरप असतं, लिक्विड असतं, कोणाचं? ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं जे सायरप असतं हे कशापासून तयार केलं जाते? कॉर्न फ्लोअर. कॉर्न फ्लोअर म्हणजे मक्याच्या पावडरपासून तयार केले जाते. बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम बेसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. Microbial enzymes are used in various industries like cheese industries, plant extract, textile, leather, paper, etc. ह्या इंडस्ट्रीजमध्ये पेपर इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, टेक्स्टाईल,
प्लांट एक्स्ट्रॅक्ट, चीज या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मायक्रोबायल एन्झाईमचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणजे आपण जे या ठिकाणी पाहिले मायक्रोबायल एन्झाईम्स म्हणजे काय असतात, ते कशा पद्धतीनं उपयोग असतात आणि केमिकल एन्झाईमच्या तुलनेमध्ये, केमिकल कॅटॅलिस्टच्या तुलनेमध्ये मायक्रोबायल एन्झाईम्स का उपयुक्त असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर बघू आपण जे फूड मटेरियल्स असतात, फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स असेल, पेप्सी, कोला वगैरे. फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, केक्स, ज्युसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. तुम्हाला आवडत पण असेल हे पदार्थ आणि तुम्ही हे खाल्ले पण असाल. कोल्ड ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम, केक अँड ज्युसेस. Various colors and flavors are available in market nowadays. Whether these colors and flavors are really derived from fruits. तुम्ही जर कोल्ड ड्रिंकची जर बॉटल बघितली असेल, पेप्सी किंवा कोलाची जर बॉटल बघितली असेल, तर तुम्हाला त्यामध्ये स्पष्ट लिहिलेली सूचना दिसणार, कंटेन नो फ्रूट ज्यूस अँड फ्लेवर. म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष जो फ्रूट ज्यूस असतो तो नसतो. मग हा यामधला जो फ्लेवर असतो तो कशापासून डिराईव्ह केलेला असतो हे आपण या ठिकाणी अभ्यासूया. या ठिकाणी काही इन्ग्रेडियंट्स दिलेले आहे अँड देअर प्रपोर्शन प्रिंटेड ऑन बॉटल्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स अँड ज्युसेस अँड व्हॅपर्स ऑफ आईस्क्रीम. फाइंड आउट द नॅचरल अँड आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट. व्हीट ऑर राईस फ्लोअर इज इनॉक्युलेटेड विथ ॲस्परजिलस. मग हे फ्लेवर्स तयार करण्यासाठी, फ्रूट ज्यूसचे फ्लेवर तयार करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? व्हीट ऑर राईस फ्लॉवर म्हणजे मैदा, म्हणजे गव्हाचं पावडर किंवा तांदूळाचं पावडर या ठिकाणी यूज केला जातो. विथ ॲस्परजिलस. ॲस्परजिलस जी ईस्ट आहे तिचा यूज केला जातो. ॲस्परजिलस जी ईस्ट आहे या ॲस्परजिलसचा यूज केला जातो. आपण या ठिकाणी बघू शकतो ॲस्परजिलस नायगर. ॲस्परजिलस नायगर हा जो बुरशी आहे, या बुरशीचा, या फंगसचा उपयोग वेगवेगळे फ्लेवर्स तयार करण्यासाठी केला जातो. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रॉडक्ट अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. आणि मग याचसाठी वेगवेगळे जे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात आणि त्यांचे जे उपयोग आहे मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक स्वरूपामध्ये आपण जेव्हा उत्पादन करतो ऑर्गॅनिक ॲसिडचं, यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जाते ते पण आपण या ठिकाणी अभ्यास करूया. आता आपण या ठिकाणी सोर्स बघू. शुगर अँड बीट मोलॅसेस, अमोनिया सॉल्ट. शुगर अँड बीट मोलॅसेस, आपल्याकडे केन शुगरपासून शुगर केले जाते. शुगर म्हणजे साखर तयार केले जाते. काही देशामध्ये बीट मोलॅसेस म्हणजे बीट जे असतं, आपण जे बीट खातो आहे, या बीटपासून पण साखर तयार केल्या जाते. मग यांच्या ज्यूसपासून साखर तयार केल्यानंतर जो मळी उरते आहे दॅट इज कॉल्ड मोलॅसेस. ओके, मोलॅसेस मीन्स समजलाय तुम्हाला, मळी असते. यानंतर उरलेला जो चोथा असतो, साखर तयार झाल्यानंतरचा जो चोथा असतो दॅट इज कॉल्ड मोलॅसेस. मग शुगर अँड बीट मोलॅसेस अँड अमोनियम सॉल्ट हा सोर्स आहे आणि त्यामध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरल्या जाते, ब्रेव्ही बॅक्टेरियम, कॉरिनो बॅक्टेरियम. कोणते दोन बॅक्टेरिया वापरले जाते? ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कॉरिनो बॅक्टेरियम. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर यूज. ओके, आणि त्यानंतर अमिनो ॲसिड्स आहे. कोणतं ॲसिड्स तयार होते याच्यामध्ये? ऑर्गॅनिक ॲसिड एल ग्लुटॅमिक ॲसिड. एल ग्लुटॅमिक ॲसिड हे जे ॲसिड आहे अमिनो ॲसिडमधलं, ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार करण्याकरिता या मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कॉरिनो बॅक्टेरियम या बॅक्टेरियाचा यूज केला जातो. आणि सोर्स आहे हे अमिनो ॲसिड तयार करण्यासाठी शुगर अँड बीट मोलॅसेस आणि अमोनियम सॉल्टचा यूज केला जातो. मग कशाचं त्यापासून उत्पादन होते? प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. काय तयार होतो? ॲझिनोमोटो, ज्याला MSG म्हटल्या जाते. MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट, जे चायनीज फूडमध्ये त्याचा यूज केला जातो. ओके, ॲझिनोमोटो हे पण आपल्याला माहिती असेल. त्यानंतरचा सोर्स बघा, शुगर, मोलॅसेस आणि सॉल्ट आहे. यामध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो आत्ताच आपण बघितलं आहे ॲस्परजिलस नायगर. आणि कोणतं ॲसिड्स यामध्ये तयार होते आहे? सायट्रिक ॲसिड. मग या सायट्रिक ॲसिडचा यूज काय तयार करण्यासाठी होतो? बघा, हे अमिनो ॲसिडमधला आपण सायट्रिक ॲसिड बघितलेला आहे. शुगर, मोलॅसेस आणि सॉल्ट
हा सोर्स आहे. ॲस्परजिलस नायगर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, सायट्रिक ॲसिड प्रोडक्शनसाठी यूज केल्या जाते. मग या सायट्रिक ॲसिडचा यूज कुठे होतो, कोणत्या प्रोडक्शनसाठी सायट्रिक ॲसिड? सायट्रिक ॲसिड कशापासून तयार झाला? शुगर, मोलासेस अँड सॉल्ट अँड विथ द हेल्प ऑफ ॲस्परजिलस नायगर ॲज अ मायक्रो ऑर्गॅनिझम सायट्रिक ॲसिड तयार झालेला आहे. मग या सायट्रिक ॲसिडचा यूज कुठे होतो? कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी. टॉफी म्हणजे गोळ्या ज्याला म्हणतो आपण, त्या टॉफीज आहे. तुम्ही मँगो गोळ्या खाल्लेल्या असेल, कच्चा मँगो वगैरे. ड्रिंक्स आहे, टॉफीज आहे, चॉकलेट्स आहे. या चॉकलेट्स आहे, टॉफीज आणि ड्रिंक्सच्या तयार करण्यासाठी, फॉर द प्रोडक्शन ऑफ ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, टॉफीज अँड चॉकलेट्स यूज सायट्रिक ॲसिड. या सर्वांच्या उत्पादनामध्ये सायट्रिक ॲसिडचा उपयोग करतात. आणि सायट्रिक ॲसिड हे शुगर, मोलॅसेस अँड सॉल्टपासून ॲस्परजिलस नायझरचा उपयोग करून करतात. त्यानंतर आपण बघूया ग्लुकॉनिक ॲसिड कशापासून तयार होते. हे ॲसिड्स आहे एक ऑर्गॅनिक ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड. मग ग्लुकॉनिक ॲसिड हे ग्लुकोज कॉर्न स्ट्रीप लिकर कशापासून तयार केले जाते? ग्लुकोज आणि कॉर्न स्ट्रीप लिकर यामध्ये सुद्धा ॲस्परजिलस नायगर नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे हा आपण या ठिकाणी जे बघितलं फंगसचा यूज केला जातो. आणि हे ग्लुकॉनिक ॲसिडचा उपयोग होतोय प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. आपण जे कॅल्शियम आणि आयर्नचे जे सप्लिमेंट्स घेतो आहे, बरेच लोक आयर्न सप्लिमेंट घेतात हिमोग्लोबिनच्या तयार होण्यासाठी शरीरामध्ये. बऱ्याच लोकांमध्ये रक्ताल अल्पता असते आहे, ॲनिमिया असतो. हे लोक कॅल्शियम आणि आयर्नचा यूज करतात. ओके, हे जे सप्लिमेंट आहे, हे मिनरल्स आहे, हे सप्लिमेंट आहे, मेडिसिन सप्लिमेंट म्हणून ते असते आणि हे ग्लुकॉमिक ॲसिडपासून तयार होते. लक्षात आलं. त्यानंतर लॅक्टिक ॲसिड आहे. मग लॅक्टिक ॲसिड कशापासून तयार होते? मोलॅसेस कॉर्न स्ट्रीप लिकर यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलस डेलेब्रुकी नावाचं बॅक्टेरिया म्हणजे हा बेसिलस वापरला जातो, बॅक्टेरिया यूज केला जातो. आणि ह्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यानंतर लॅक्टिक ॲसिड इज यूज फॉर द सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. वेगवेगळे व्हिटॅमिन्स तयार करण्यासाठी, जीवनसत्व तयार करण्यासाठी या लॅक्टिक ॲसिडचा यूज होतो. त्याच पद्धतीनं नायट्रोजन तयार करण्यासाठी सुद्धा होतो. त्यानंतर इटॅकोनिक ॲसिड आहे, इटॅकोनिक ॲसिड. मग इटॅकोनिक ॲसिडमध्ये सुद्धा मोलॅसेस कॉर्न स्ट्रीप लिकर याचा यूज केला जातो. ॲस्परजिलस इटॅकोनियस ही जे स्पेसीस आहे या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग इटॅकोनिक ॲसिड तयार करण्यासाठी होतो. आणि मग या इटॅकोनिक ॲसिडचा उपयोग पेपर इंडस्ट्रीमध्ये होतो, कागद तयार करण्यासाठी, टेक्स्टाईल म्हणजे कापड तयार करण्यासाठी, प्लास्टिक त्या इंडस्ट्रीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्याच पद्धतीनं यामध्ये गम प्रोडक्शन, गम म्हणजे डिंक, आधी आपण गम बाभळीच्या झाडापासून तयार केलेला यूज करायचो. आता हे जे गम तयार होतात या गम प्रोडक्शनसाठी इटॅकोनिक ॲसिडपासून गम तयार केलं जातं आणि हा गम या पद्धतीनं तयार केला जातं ऑर्गॅनिक ॲसिडपासून. तर हे सुद्धा आपल्याला माहिती असेल. त्यानंतर एक महत्त्वाचा जो पदार्थ होता तो आहे झॅन्थम गम. कोणता पदार्थ आपण या ठिकाणी बघतो आहे? झॅन्थम गम. व्हॉट इज द झॅन्थम गम? दॅट इम्पार्ट द थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम्स, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक, इन्स्टंट सूप एटसेट्रा. आपल्याला आपल्या जे आवडीचे पदार्थ आहेत, तुम्ही सुद्धा मुलांनो हे पदार्थ नक्कीच खाल्ले असेल. आईस्क्रीम तुम्हाला आवडतो आहे. आईस्क्रीमला घट्टपणा आणण्यासाठी, जाडेपणा आणण्यासाठी, त्यामध्ये थिकनेस टू या आईस्क्रीमला आणण्यासाठी पुडिंग्स असेल, चॉकलेट्स आहे, मिल्कशेक आहे, चॉकलेट ड्रिंक्स आहे, काही इन्स्टंट सूप असतात. या सर्व पदार्थामध्ये थिकनेस आणण्यासाठी जो गम यूज केला जातो त्या गमचं नाव आहे झॅन्थम गम. काय नाव आहे त्या गमचं? त्या डिंकाचं नाव आहे झॅन्थम गम. बिकॉज ऑफ दिस झॅन्थम गम झॅन्थम गम इम्पार्ट द थिकनेस टू द आईस्क्रीम, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक अँड इन्स्टंट सूप. ओके, आणखी काही पदार्थ असतील ज्यामध्ये त्याच्यामध्ये घट्टपणा आणण्यासाठी, ओके, त्यांच्यामध्ये थिकनेस आणण्यासाठी तर ह्या झॅन्थम गमचा यूज केला जाते. धिस गम, हा जो झॅन्थम गम आहे, इज ऑब्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलासेस आणि विथ द हेल्प ऑफ झॅन्थम स्पेसीस.
झॅन्थोमोनास जे बॅक्टेरिया असतात, झॅन्थोमोनास या स्पेसिसपासून, या मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून, हे लक्षात घ्या, झॅन्थोमोनास स्पेसिसचा उपयोग झॅन्थम गम तयार करण्यासाठी होतो आणि यांच्यामध्ये जी फर्मेंटेशनची प्रक्रिया होते त्यामध्ये जो सोर्स वापरला जातो तो आहे स्टार्च अँड मोलॅसिस. स्टार्च अँड मोलॅसिस. स्टार्च अँड मोलॅसिसमध्ये झॅन्थोमोनास या स्पेसिसचा यूज करून फर्मेंटेशन प्रक्रिया करतात आणि त्यापासून झॅन्थम गमीज तयार होतो. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला जाईल, हाऊ झॅन्थम गम इज फॉर्म अँड व्हेअर झॅन्थम गम इज यूज. ओके, झॅन्थम गम इज यूज टू इम्पार्ट थिकनेस टू आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप एक्सेट्रा. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे हा इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक. ह्या झॅन्थम गमचा उपयोग का होतो आहे, तर हा जो झॅन्थम गम आहे युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. झॅन्थम गम जो आहे हा हॉट वॉटरमध्ये पण सोल्युबल आहे, विरघळतो, आणि कोल्ड वॉटरमध्ये पण विरघळतो. हे याचं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. प्रॉपर्टी ऑफ झॅन्थम गम इज सोल्युबल लाईक इन बोथ हॉट अँड कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी एक्सेट्रा. इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ पिगमेंट. पिगमेंट तयार करण्यासाठी, रंगसंगतीचे पिगमेंट्स तयार करण्यासाठी, फर्टिलायझर, विडीसाईड, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, आपण जी टूथपेस्ट वापरतो आहे, कोलगेट असेल, आणखी कोणत्या टूथपेस्ट असेल, ह्या टूथपेस्टमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं हाय क्वालिटी पेपर्स तयार करण्यासाठी सुद्धा या झॅन्थम गमचा यूज केला जातो. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल झॅन्थम गम कशाला म्हणतात, आणि झॅन्थम गम झॅन्थोमोनास स्पेसिसपासून तयार होतो. या झॅन्थोमोनासपासून फर्मेंटेशन प्रोसेस होते आहे स्टार्च अँड मोलॅसिसचं, आणि त्यापासून झॅन्थम गम तयार होतो, जो चॉकलेट, पुडिंग्स, आईस्क्रीम, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंकमध्ये त्याचा यूज करतात. त्याच पद्धतीनं हॉट अँड कोल्ड वॉटरमध्ये सुद्धा तो विरघळतो, आणि त्यामुळेच याचा उपयोग पिगमेंट तयार करण्यासाठी, फर्टिलायझर, विडीसाईड, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपरसाठी याचा यूज केला जातो. ओके, तर हे आपल्याला मित्रांनो समजलं असेल. आपण या व्हिडिओमध्ये मायक्रोबायल एन्झाईम्स म्हणजे काय आहे ते बघितलं आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि त्याचे उपयोग कोणत्या कोणत्या पदार्थ तयार करण्यासाठी होतं ते पण बघितलं, आणि झॅन्थम गमचा उपयोग केला. आणि त्यानंतर यामध्ये शेवटचा भाग आपण बघूया, सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय द मायक्रोबायल प्रोसेसिंग अँड देअर रोल. म्हणजे काही जे पदार्थ तयार होतात ते मायक्रोबायल प्रोसेसिंगमुळे होते आहे, आणि त्याचा रोल काय आहे ते आपण बघूया. आता जे आपण पाहिलं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आपण सायट्रिक ॲसिड तयार केलेला आहे, मॅलिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड. विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल प्रोसेसिंग वी कॅन प्रोड्यूस सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड. मग याचा काय उपयोग होतो आहे, काय रोल असतो या ॲसिडचा, तर टू इम्पार्ट ॲसिडिटी, आणि यामुळं पदार्थाला ॲसिडिटी म्हणजे आम्लता मिळते, त्याचा जो स्वाद असतो तो आंबट येतो आहे. त्यानंतर या ठिकाणी बघूया ग्लुटामिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन. तर हे जे काही ॲसिड्स आहे, एन्झाईम्स आहे, याचा उपयोग प्रोटीन बाइंडिंगसाठी होतो आहे. नायसिन अँड नॅटामायसिन जे आहे हे मायक्रोबायल रेस्ट्रिक्टर आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी आहे. B12, B2 हे अँटीऑक्सिडंट आहे आणि व्हिटॅमिन म्हणून याचा उपयोग होतो आहे. हे सर्व ॲसिड्स आहेत. ॲस्कॉर्बिक ॲसिडचाच उपयोग व्हिटॅमिन सी टॅब्लेट्स तयार करण्यासाठी होतो. B12 टॅब्लेट आहे, आपण कॅप्सूल्स पाहतो आहे. B2 आहे, म्हणजे बी कॉम्प्लेक्समधले B12, B2 हे ॲस्कॉर्बिक ॲसिड्सपासून तयार केल्या जातात, आणि यांचा रोल आहे अँटीऑक्सिडंट. This acid, ascorbic acid, is used as an antioxidant and vitamins. ओके, त्यानंतर आपण बघूया बीटा कॅरोटीन आहे, लायकोपिन, झॅन्थोफिन, ल्युटीन या पदार्थाचा उपयोग होतो इडिबल कलर्स तयार करण्यासाठी. जे खाद्यपदार्थ असतात, आपण पाहतोय की खाद्यपदार्थाला आईस्क्रीम असेल, वेगवेगळे लाडू वगैरे आपण बघतोय की त्यांच्यामध्ये खाद्यपदार्थामध्ये जे कलर्स असतात, खाद्य कलर्स ज्याला म्हणतोय आपण, हे बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन, ल्युटीन यापासून इडिबल कलर्स, खाद्य कलर्स तयार होतात, खाद्य रंग तयार होतात. त्यानंतर आहे पॉलिसॅकॅराइड, ग्लायकोलिपिड्स यापासून इमल्सिफायर्स तयार होतात. त्यानंतर आहे व्हॅनिलिन, इथिल ब्युटिरेट, ज्याला फ्रूट फ्लेवर म्हणतो आहे आपण,
त्यानंतर आहे पेपर मिंट आहे फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रुट्स अँड फ्लेवर्स. ओके, वेगवेगळे फ्रुट्स आहे, फ्रुट्स कलर्स असतील, फ्लेवर्स असतील, पेपरमिंट आहे, व्हॅनिलिन आहे, हे इसेन्स तयार करण्यासाठी सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. त्यानंतर झायलिथॉल आहे, ॲस्पर्टेम आहे, झायलिथॉल ॲस्पर्टेम. हे जर आपण बघितले आहे, झायलिथॉल म्हणजे काय, ॲस्पर्टेम म्हणजे काय, हे आहे आर्टिफिशियल स्वीटनर. आर्टिफिशियल स्वीटनर. तुम्हाला डायबिटीज जे पेशंट्स असतात ते काही स्वीटनर असणारे काही टॅबलेट्स टाकतात चहामध्ये. ओके, त्यामध्ये लो कॅलरी असते आहे, जसं साखरेमध्ये असणारी कॅलरी त्यामध्ये नसते, ते आर्टिफिशियल स्वीटनर आहे. गोड लागणार टेस्टला पण त्यामध्ये कॅलरी लो कॅलरी असते आहे. म्हणजेच आर्टिफिशियल जे स्वीटनर म्हणून यूज केल्या जातो आहे ते आहे झायलिथॉल आणि ॲस्पार्टेम. ओके, ॲस्पार्टेम अँड झायलिथॉल इज यूज ॲज आर्टिफिशियल स्वीटनर अँड दिस आर्टिफिशियल स्वीटनर हॅज लो कॅलरी. ओके, तर हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे, काय रोल्स आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके मित्रांनो, व्हॉट डू यू मीन बाय, त्यानंतर पाहू आपण अँटीबायोटिक्स म्हणजे काय होते आहे. अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैवक, आपण ज्यांना म्हणतो अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैवक. मेनी डिसीजेस ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. ओके, म्हणजे हे जे अँटीबायोटिक असतात, प्रतिजैवक असतात, हे आपल्या मानवामधील किंवा प्राण्यांमधील जे रोग असतात, हे रोगाला काय करतात, ते कंट्रोल करतात. ओके, तर हे अँटीबायोटिक्स बॅक्टेरिया आणि फंगसपासून तयार केले जातात. आपल्याला माहिती असेल की अँटीबायोटिक लाईक पेनिसिलिन फंगसपासून तयार होत आहे पेनिसिलियम. अँटीबायोटिक लाईक पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टेरियम, बेसिट्रॅसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हॅनोमायसिन एटसेट्रा. दीज आर द अँटीबायोटिक्स. लक्षात आलं आपल्याला. हे प्रतिजैवकाची नाव आपण बघितलेली आहे. पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टेरियम, बॅक्ट्रियासिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हॅनोमायसिन एटसेट्रा आर यूज अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ जर्म पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह अँड ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे की हे अँटीबायोटिक्स ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या विरुद्ध दिल्या जाते. म्हणजे यापासून जर आपल्याला डिसीज झाले तर आपण हे अँटीबायोटिक्स आपल्याला डॉक्टर्स देतात. रेफामायसिन और रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस और वी नो TB. क्षयरोग ज्याला म्हणतो आपण, या क्षयरोगाच्या विरुद्ध असणारं जे अँटीबायोटिक्स आहे ते काय आहे, रिफामायसिन. ओके, लक्षात आलं आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBच्या साठी आजार दुरुस्त होण्यासाठी रिफामायसिन याचा यूज केला जातो. व्हिच डिफरंट मटेरियल आर डिकम्पोज इन. आता आपण या ठिकाणी आपला जो आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहिला आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टीचा अभ्यास